फुरू फुरूच्या पुटू पुटू मम्मीला म्हणा आपल्याला जायचं फिरायला. मी सांगणारच नाही कुठं जायचंय, मम्माला सांगणारच नाही कुठं जायचंय. पण आत्ताच नाही सांगणार, गेल्यावर सांगणार आहे. आधी मला चहा पिऊ दे. फवारा मारून आली, तोंडाची आग झाली, मग बसली चहा पित. लय आग होती तोंडाची. खोबऱ्याच तेल लावलं एवढं सोपी नाही बाई, शेती सोपी नाही. खरंच बाई सोपी नाही. कुठं काय लागल, कुठं आळाई काय चिटकन तोंडाला, इथं पाचरट काय लागल, नाहीतर गन्ना ती काय गिन्नी गन्ना म्हणणार होते गिन्नी. हा गन्ना म्हणजे हिंदी मध्ये गन्ना म्हणजे ऊस आहे का नाही आई. ऊसाचा पण पाचरट लागलो होता आम्हाला जाताना, माहितीये का. बरं आवरण लवकर लवकर. माझी झोप मोडाल, ते मला झोपच दिली नाही. उठ दाद्या उठ दाद्या उठ दाद्या. आवरलंय भाऊ. दार इथं नटून बसलाय. कुठं जायचं म्हणून दादा चल गुलबाई उलन पंढरपूर. तुमच्या मोकळाच आहे मी बोलू बोल. सकाळ तर मला घरी ठेवून घेतलंय आज. त्याच्या बायकोला जायला लागा ना. काय मम्मी पण हिने किती काय पाहुणा लावला तरी काळी दिसली का रे. माय मम्मी बघ ना किती गोरी घुसत पाहुणे. कमेंट मध्ये सांगा सासूबाई गोरी का सुनबाई गोरी. मी पावडर नाही लावी, गन लावते बरं का. माझं पण पावडर नाही, नॅचरल कलर आहे, नॅचरल. मी ते भोयाला काय म्हणते ॲब्रो का काय, मी कुठं गेले याला काय म्हणते असं दोरा लावते असं करतात. आपल्याला तसलं काय येत नाही बाई. साखर झालं वाटायला जरा बयाच चाललं ना बागड्या भरायला ना. आम्ही भोया मम्मी तू तर 2 दिवस झाले केस काळे केलेत, लगेच पांढरे झाले का तुला. तिथे काय बघ ना, काळचे काळे केले डोबल्याचे. केली होती ती नॅचरल मेहंदी आहे, त्यामुळे ते काळे नाही झालेले. आईला माणसं डुप्लिकेट निघले तर पण होय डोक्याचा कलर सगळा मम्मीवर गेलाय ना. ते आपले अरे डोके आवरलं नाही तो चल ना. चावी घेऊन बसली तू तर मग दोघी चालले गाड्या दोघी जणी. गाडी कोण चालवणार रे. रेवा आहे ना, रेवा इथं नाही, हे पोर लावायचे थोडं. गँग हँग गाली कशी चालली बाबू. आता कशी गाणं म्हणते तुला. आतून घेतली ना बाबू डंगरी. अच्छा मग ती वहिनी लागत तिला कोण करतो. अरे बाप पाठी लागेल. बसली खाली कपडे घाण करायला. थांब इथं. अरे तुम्ही त्यांच्या लवकर काय गाळव नाही राहू चला ना. चला जी बाजून घ्यायची काय. तुझी बायकोनी आले ते मायारून कप काय झाले प्लॅस्टिकचे कप. कप तरी चांगली मम्मी मीच आणले ती माझ्याकडून कप. सासू दमल्यात आज. काल आम्ही एवढ्या मूड मध्ये होतो, एवढा भारी आवडलं होतं, म्हणलं चला आता मकर संक्रांतीला खरेदी करायला जायचं. पण नाही, कॅन्सल. काल काय शेट आले नाही. म्हणजे पिलूचे पप्पा. काय झालं पिलू, काय होतंय काय माहित काय असेल ती. चला तिचा मूडवर काम असतं सगळं. आणि तर आज तर जायचंय खरेदीला, आणि त्याच्यात आज काय झालंय, दमलोय सगळे. आज लई काम होते त्याच्यामध्ये. आईचं बी आज लई अंग दुखत होते, आईचं मूडच नव्हतं. तरी म्हटलं चला तरी जावंच लागेल, कारण आज सोमवार आहे. चला आवरलं का. नाटापाटा झाला ना तुमचा सगळं. पंप जायचे नाही. बाबू यायलाच तयार नाही. बाबूला वाटतं माहिती मम्मी पप्पा सोडून. चल बाई तुला लय वजा होईल. चल तू घे लाटामळ, मी घेते पिशव्या. लाटामाळ घ्या आता तुम्ही. लाटामाळ चला बाई. साडी बिडी काय घ्यायची नाही आपल्याला. हिंडायला गेला ते लाटामाळ घेऊन हिंडायचं. बस ना चला. तर ड्रायव्हर बसलेला आहे पुढं आणि मालकीन बाई दोन्ही बसल्यात माग. मग काय बाई आता मस्त वाटाणं माझं देवांचं. गेलं मांडीव घेऊन झोपता येतं मग गेला असं मस्त निवांत आहे ना दोघं. अगं कोंबले पर्स बिल घे ना. काही चालली वर तोंड घेऊन चालली निघली तुला काय दुकानात आलं सोडा तिथं झालं चालू. इथं पळत आहे पुढं. मला आणि अतिशय सांभाळायला आणखी सासू ना बघा ना सासू ना बघा किती खुश आहेत आज. सुन खुश आणि सासू पण खुश. नाजूक असल्यावर समजते. नाजूक भिजला आणि पावसाने भिजला पुढं न्यायच्या लायकीची नाही बाबा. अयो आई तुम्ही काय गाडी बिडी घेतली काय साठी. मलाच जावं लागेल आता. आता तुम्ही तर म्हणत होते तुझी गाडी घ्यायची. बस गाडीवरून जा घेऊन. आता काय गाडी बिडी घ्यायची. आई सोन्याच्या दुकानात आणलंय. आई ते पाहिजे मला.
चालेल घेऊ दुकानात तुमचं आहे आपणच आहे सगळं चल. पिल्लूचे पप्पा किती भारी आले ते. तुझे पप्पा देते तुला सोनं देते तुला कळालं मला जरा उशिरा कळालं. असे नाही पाय देणार ती. घालू दे ना बाबू. काय नाही कळत ते झुमझुम आहे. पाय धरते का तुम्ही दंते बाबू थांब चुन घालायचं चुन 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 बरोबर माप काढले. अरे कोमल ते डुकीसाठी मम्मीने चाळ वेळी घेतली तुला काहीच नाही घेतलं भाऊ. ओळखत असताना मी काय म्हणतो हा मी काय म्हणलं घेऊ कधीतरी मम्मीकडे पैसे नसते नाहीतर ते म्हणत होत्या कोमलला घेऊ पैसे उरल्यावर. मुलाला ओळखत असते मी काय म्हणले हा ओळखत असतील. दोघींना लय त्रास दिला पण आहे ना. पुढच्या वर्षी घेऊ या वर्षी नाही घेतलं तर. मला साडी तर घ्यायची नव्हती. साडी तर रेस मध्ये तिने मला घेतली होती त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या आता चला. मला तर वाटलं तुला सोनं करायला घेऊन आली काय भाऊ मम्मी इथं. मला पण आधी असंच वाटलं होतं माझ्यासाठी काहीतरी घेणार आहे म्हणून पण ते ननूला चाळे घेतले पायात ते. चला ननूबाई चला झालं आपलं. चला बघा चला ना लय त्रास देऊ राहिली. झालं आई काय काय घेतलं. ननूसाठी चाळ घेतली छान आहे ते. अजून तिला बाळ्या घ्यायच्यात माझ्यासाठी काय नाही घेतलं. काय नाही तुम्हाला वर्षभर लिकी सारखा जीव लावून दाखव मग तुला एक तोळा करीन माहिती का तोळ्याच भाऊ लय वाढत मम्मी आता. तरी पण करीन भाऊ वाढू दे हा कुठे जातो तू. कांदे गेले का लगेच मरणाचा त्रास देऊ राहिली. घाल ननूच्या पायात. हे बघ, अगं बाई जाऊ द्या मला नको काय माझ्या लेकीला घेतलं तेच लय झालं. चल बाबू आजीने चालू बर्थडे ना हॅपी बर्थडे आमच्या ननूचा अजून एक भिशून देते पोरगी बघा ना आज किती येण्यावणी करते ती झोपेला आलेली. बरं मॅडम टाका मॅडम देते ना घालू नाही तुम्ही काय कष्ट घेताय. पाय घरात आपल्या गावात आहेत बरं काय वडगावच्या इथं. ओळखलं नाही तुम्ही त्यांना. ओळखलं पाहिल्यासारखं झालं पण मला वाटलं दुसरं नाही का आपल्या इथले सचिन सातपुते त्यांचे तिकडे राहतात ना नातेवाईक नाही. कुठं राहता तुम्ही शेअरमध्ये घेऊन जायला हे बघ ना आपल्याला कानातले नाही तर डुबू कशी दिसते बाबा. आता छान छान काढले का रे डोगला. डुगूची मजा आहे बाबा. डुगे तुझ्या कानातले मला दे बरं का घरी गेल्यावर गपचूप देशील ना. मम्माला नको बाई माझ्या पिलूलाच पाहिजे सगळं मला काही नको. दिसणार संक्रांतीला अशा पायऱ्या चढत होती ना रप चालली होती वरती. ओढून आणली तर रडायला लागली. ऑफर लागली काय तर गाडी बिडीचे बघ. गाडीची ऑफर बी तू तर म्हणली तर गाडी पण घ्यायची मग इथं कुपन टाक ना. काय गाडी घ्यायची लागली नशीब लागली. दे ना मग कुपन घे ना त्यांच्याकडून. कुपन द्यायचं सुद्धा विसरलेत मॅडम. दंग झालेत माझ्या नातीत. हा त्यांना पगार ठेवलं काय तुम्ही काका. हा चहा बी काही आम्हाला आहे का नाही. अरे भाऊ दुसरीकडे गेलो चहा भेटतो. चहा बी आणा ना ताई आम्हाला. पाच त्यांचे काकाने मोका सांगितलं चहा त्यांना. कधी बाई कधी आता दिवस माळायला गेलाय तर माझी नात तो चहाचा टाइम झाला काय त्याच्यामुळे तुला चहा आठवला. मला त्याच्यामुळे आठवण झाली भाऊ. मम्मी तू म्हणली ती चहा प्यायचा बघ तिने चहा आणला तो पिली तू चहा. हे काय बघ घेणार आहे. गर्भिणीच्या वर्ष आणि मग आपलं छान छान दिसतंय पिशी घेऊन जायची काय कोमल घरी काय लय भारी पिशवी भाऊ. माझ्यासाठी दिली त्यांनी. बघा जाऊ दे भाऊ दुसरं काय करा सगळं पिशवी तर भेटली ना मला. कुठं यायला जायला मस्त शाळेत बाजारात जायला पाण्याची बाटली घेऊन जातात त्याच्यात. घ्यायला कॅरी करायला. हे काय करू राहिले तुम्ही. आता ननूला कानातले करायचे. अरे बाप आजीन लयच माल साचवलं भाऊ काय कळा. नातीसाठी नाही कोणासाठी रे दादा. तेवढं आहे हो. आमच्यासाठी दादा. तुम्ही चला ना माझ्याकडे जायला. इकडे बघ इकडे बघ विकलं बघ. आज येणार आहे ना सुट्टीच्या दिवशी. लय आज पळे ती बाबू काय रे. अयो अयो काय रे काय रे. काय बाबा ननीची संक्रांत एकदम जोरात आहे आता. बजेट मला कधी घेणार. हे बाबू हे बाबू तिची आजी बरोबर काढेल.
खायला. मी चालले बाय बाय. चला आम्ही चालले चालले आज घरी. इकडे गेली घरी चालले हा. आमच्याकडे नाही. सगळ्यांच्या साड्या सेम आहेत म्हणून यायला कलर वेगळा आहे ना. ते बिल करा ना. बघत झाली आता आमची खरेदी. आता आम्ही चाललोय घरी. आता लई मोठी खरेदी झाली आज. माझ्यासाठी काहीच नाही घेतलं. माझ्यासाठी फक्त चांदीचे पैंजण घेतलेत पायातले. आता बघा माझ्या ननूला किती छान छान कानातले केलेत. अजून पायातले अजून केलं. पायातले केलेत चुमचुम. अरे माझ्या बाबूची भारी संक्रांत आहे बाबा. चला आता भरपूर वेळ झालाय. आता घरी जायची खूप किरकिर करते. झोप आली तिला. लाल झाली पोरगी रडून रडून. तिच्या कानात बाळ्या घालत होतो फार. सगळ्यांना बाय. चलो आधी सोनार मामाला बाय बाय कर. बाय बाय तर बाय. कोणाला फोन राहिला खूप माझं आलोय आता घरी. खूप दमलोय. स्वयंपाक करायचा आहे. डुगीला आधी झोपी लावायची. लय झोपेला आलेली ती. परेशान झाली ती. खूप रडली आज. तिच्या कानात बाळा घालताना तर बाय 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 बाय. अख्खं दुकान डोक्यावर घेतलं होतं तिने. येते शेंगाटाची भाजी करायची उद्या मस्त. काळ्या मसाल्याची ते बी चुलीवर. मला दाखवते चुलीवर कशी करायची काळ्या मसाल्याची. मस्त खोबरं कांदा घालून छान छान. चला बाबू चल. आता शिक जरा तेव्हा खुश झाली असेल. मेरी मंदी ला गई. जा आजूकडं. माझ्याकडे जा घ्यायचं. मी बिल बिल आणली. तुझी एवढी सगळी खरेदी केली. बिल तर तिथं मित्र राहिलं. दर तुम्ही लय जागेत होते का? बिल जपून ठेव सगळे. लयच खरेदी केली होती मी. इकडे किती सोनारच्या दुकानात कुठे गेली होती काय नव्हती तिकडं. ती मरणाची त्रास देत होती. तिकडे कोपऱ्यात घेऊन बसले होते तिला मी. अच्छा कसे बशी नादी लावली तिला. काय जरा तोंड झालंय माझं पार. बाई एवढी परेशान केली. हे बघ ती झोपेला. काय काय आणलंय मी. काय आणलंय. आता सुनबाई सकाळी म्हणलेली की सारखं जीव लावा मग तिला गिफ्ट द्यायचे ना आता गुच्छ. तुला माहित नाही का? नाही अजिबात माहित नाही. घरी गेल्यावर सांगायचं. हा का? तिथे बसली तिकडे गप्पा आणि जाऊ दे हाणू दे तिला. त्याच्यामुळेच गपचूप घेतलंय ती तिकडे बसती म्हणून. हा वय. मकर संक्रांतीला घेतलं का तिला? हो. बर बर. आता फक्त मला जीव नको लागून दे मग बघ त्याच्या बीत. लावी नकम नाही लावायची. लव्ह मॅरेज केले मग बघू ना आता काय करते. मला जीव लावते का काय केले काय करते बघते ना. आता माझ्या नातीला पट्ट्या घालून घेईन. हे काय सांगू नको. मी नाही सांगत. सांगितलं तर मी देणार नाही. बर बर. ठीक आहे घे घालून चल. डबी घेऊन त्याच्याकडून. लयच कुडून कुडून पैसे साचवले होतो. मग आता सुनासाठी सासावं लागते दऊ. सगळं काही आपल्या लेका सुनासाठीच असतं. मुलगी काय पारखेचं धन आहे. मुलीला काय तिला पण साठून साठून करणार आहे काहीतरी. लेकी जीव हायच म्हणाला पण. मग लिखी जीव असतो तो नसतो रे. काय आणलंय. अय्यो कोण माझ्यासाठी आणले खरं. काय गावाच्या लोकांना आणलं काय. तुम्ही तर म्हणलं तुझ्यासाठी काहीच नाही घेणार. मग तू दाखवायचं ना तुला. अय्यो कवर येड राहतं काय माहिती. आता लय मुकी घेईन. नाही तर मग शेजाऱ्याला सांगन बाई सासू अशी बाई सासू तशी. नाही नाही मी आता सांगेन माझी सासू लई चांगली आहे. मला बाई त्या दुकानात तुला किती का ढुंढीत होती पण तुम्हाला सापडलीच नाही. धुंडून धुंडून काटाळे. मम्मीने प्लॅन केला होता. म्हणले सांगायचंच नाही. ते प्लॅन घेतलं. आमच्या मला काय काय सांगितलं. तू बसली तिला मम्मा पाहिजे तिकडं कुठं. तू नंदूर रडत होती तिला पाणी पाहिजेत होती. माझ्या सासूने तर दिलंय मला सरप्राईज. तुमची सासू देते का तुम्हाला सरप्राईज. तर माझी तर आता लय भारी संक्रांत झालेली आहे. तुमची संक्रांत कशी झाली कमेंट करून सांगा. प्रत्येकाला अशीच सासू मिळावा अशी मी देवचरणी प्रार्थना करते. सगळ्यांच्या घरामध्ये असाच आनंद असावा कायमस्वरूपी. आमची जशी संक्रांत भरभराटी चालली ना तशी सगळ्यांची संक्रांत भरभराटीची जावा ना. प्रत्येकाला अशीच सून मिळावा ग बाई. चिमणी चिमणी. तर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या सासूबाईंकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत. चला आता उद्या उद्या पतंग. येस डुगवाय उडवणार पतंग. तर आजचा ब्लॉग इथेच संपतो. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.